हॅलो फ्रेंड्स, हँड रिटन नोट्स या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आधुनिक भारताचा इतिहास स्टडी करताना ब्रिटिश सत्तेची भारतातील स्थापना या विषयाअंतर्गत ब्रिटिशांचे भारतातील तैनाती धोरण नेमके काय होते त्याबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. भारतातील राज्यांना इंग्रजांच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौज पद्धतीचा वापर केला. लॉर्ड वेलस्ली हा भारताचा 1798 ते 1805 या काळात गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता. सुरुवातीला तैनाती फौज पद्धतीचा वापर फ्रेंच गव्हर्नर जोसेफ डुप्ले याने केला असला तरी तिचा प्रभावीपणे वापर लॉर्ड वेलस्ली याने केला. त्यामुळे भारतातील तैनाती फौज धोरणेचा वापर लॉर्ड वेलस्लीने प्रामुख्याने केला. या व्यवस्थेमुळे भारतात इंग्रजी साम्राज्य प्रस्थापित व तिचा विस्तार होण्यास मदत झाली. आता आपण नेमके तैनाती फौज धोरण नेमके काय होते ते अभ्यासूया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील संस्थाने यांच्यामध्ये एक करार होऊन त्या करारानुसार कंपनी ही संस्थानांना संरक्षण देईल व त्या बदल्यात संस्थानांनी काही अधिकार हे ब्रिटिशांना सोपवले. त्यामध्ये परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण, दुसऱ्या राज्यांशी बोलणी, युद्ध अशा गोष्टींचा समावेश होता. सर्वप्रथम या पद्धतीचा प्रयोग अवधला झाला, परंतु ज्यावेळी लॉर्ड वेलस्ली भारताचा गव्हर्नर जनरल बनला त्यानंतर याचा स्वीकार हैदराबादचा निजाम याने 1798 मध्ये केला. त्यानंतर म्हैसूर संस्थानाने, तंजोर, अवध, पेशवा, नागपूरचे भोसले, शिंदे इत्यादी संस्थानांनी तैनाती फौज धोरणेचा स्वीकार केला. तसेच जोधपूर, जयपूर, मछेरी, बुंदी, भरतपूर या राज्यांनीही तैनाती फौज पद्धतीचा स्वीकार केला. तैनाती फौज धोरणेतील अटींमध्ये भारतीय राज्यांच्या परराष्ट्र संबंधावर कंपनीचे संरक्षण व नियंत्रण राहील. दुसऱ्या राज्यांशी बोलणी, युद्ध वगैरे या सर्व गोष्टी कंपनीच्या माध्यमातून कराव्या लागणार होत्या. या धोरणानुसार कंपनीची मोठी फौज ही संस्थानांमध्ये ठेवावी लागेल व त्या फौजेचे नियंत्रण हे इंग्रज अधिकाऱ्याकडे होते व त्या फौजेचा खर्च हा राज्यांनी करायचा होता. खर्चामध्ये रोख पैसा किंवा उत्पन्नाचा प्रदेश हा कंपनीला द्यावा लागे. तैनाती फौज धोरणेच्या पुढील अटींमध्ये राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागणार होता. राज्यांच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही. राज्यांचे अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून कंपनी संरक्षण करेल अशा अटींचा समावेश या धोरणामध्ये होता. या तैनाती फौजेचा फायदा हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला झाला. त्यामुळे भारतीय राज्ये ही दुर्बल झाली. इंग्रजांना राज्यांच्या खर्चावर महान असे सैन्य उपलब्ध झाले. या सैन्यावरचा खर्च भारतीय राज्यांच्या तिजोरीतून होत होता. कोणताही आर्थिक बोजा न येता ही फौज कोणत्याही भारतीय राजांविरुद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला वापरता येत होती. त्यामुळे कंपनीच्या प्रदेशाला जराही धक्का लागत नव्हता. राज्यांच्या राजधानीत इंग्रज सैन्य हे हजर होते. त्यामुळे भारतातील मोक्याच्या जाग्यावर ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रण हे प्रस्थापित झाले. या धोरणांमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला फ्रेंचांची भीतीही नाहीशी झाली, कारण त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही सेवेत नोकरीत ठेवू येत नव्हते. तैनाती फौजेच्या अधिकाऱ्यांना भरपूर वेतन मिळू लागले. या धोरणामुळे बराच प्रदेश कंपनीला मिळाला व ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य वाढले. या धोरणामुळे मात्र भारतीय राज्यांची हानी झाली. त्यांनी आपले सार्वभौमत्व गमावले, कारण परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण होते व दुसऱ्या राज्यांशी बोलणी, युद्ध अशा सर्व गोष्टी त्यांना कंपनीच्या माध्यमातूनच कराव्या लागत होत्या. इंग्रजांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना प्रशासन चालवणे कठीण बनले. ही पद्धत स्वीकारल्यामुळे राज्ये ही दिवाळखोर बनली, कारण फौजेचा खर्च हा राज्यांच्या तिजोरीतूनच होत होता. यामुळे खर्चाचा भार हा राज्यांवरती पडला. कंपनी ही राज्यांच्या उत्पन्नाचा 1/3 भाग हा घेत होती. त्यामुळे काही राज्ये ही रक्कम देऊ शकत नसल्यामुळे ही रक्कम थकीत राहू लागली. या रकमेच्या बदल्यात
त्यांनी राज्यांकडे प्रदेशाची मागणी केली. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्य विस्तार हा वाढत गेला. एकंदरीत पाहता या तैनाती फौज धोरणेमुळे भारताचा सार्वभौमत्व संपन्न असा बराच प्रदेश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाल्याने कंपनीचे साम्राज्य वाढले. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश सत्तेची भारतातील स्थापना याबद्दल सविस्तररित्या अभ्यास करूया. तुर्तास इथेच थांबूया. भेटूया आपल्या पुढल्या लेक्चरमध्ये.